पावसाळ्यात 4 महिने भेटणाऱ्या ह्या रानभाज्यांचे प्रकार किती आहेत पहा. यामधले 4 प्रकार आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, सात्विक रेसिपी अँड होममध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत. आज आपण तरोट्याची भाजी, फोडशीची भाजी, तेलपट आणि कंटोलेची भाजी हे 4 प्रकार पाहणार आहोत. ही भाजी चवीला तर अप्रतिम असतेच, पण बनवताना प्रत्येक घरामध्ये पारंपरिक पद्धतीने ही बनवली जाते. ही भाजी निवडायची कशी भाजी घ्यायची ह्या महत्त्वाच्या टिप्स या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेल्या आहेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मेथीच्या पानासारखी दिसणारी ही तरोट्याची भाजी आपल्याला पाण्याने धुवून अशी बारीक कट करून घ्यायची आहे. जरी ही भाजी मेथीसारखी दिसत असली तर चवीला खूप वेगळी आहे. त्या कातकरी बायकांनी असं सांगितलं, ही भाजी पावसाळ्यात 7 दिवस जरी तुम्ही 7 तिन्ही सांजा खाल्ली तर तुम्हाला वाताचा त्रास बिलकुल होत नाही. तर अशा ह्या पारंपरिक नैसर्गिकरित्या वाढलेल्या भाज्या 100% आपल्यासाठी उपयुक्त असतात. म्हणून ह्या भाज्या नक्की तुम्ही ह्या पावसाळ्यामध्ये खा. इथे आपण तेल टाकून कांदा चांगला भाजीसाठी भाजून घ्यायचा आहे. यामध्ये लसूण थोडा जास्तच घालायचा आहे. लसूण जिरे आपल्याला खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे. आता ही कांदा लाल झालेला आहे, त्यामध्येच आपण घालूया लसूण. तुमच्याकडे ही भाजी कशा पद्धतीने बनवली जाते आणि ह्या भाजीला काय म्हणतात ते कमेंट करून सांगा. मुंबई पुणे शहरामध्ये आता ह्या पावसाळ्यात रानभाज्या सहरास मार्केटमध्ये विकायला येतात आणि तुम्ही एकदा तरी ह्या भाजीची चव घेऊन पाहाच. 20-25 रुपयाला एक भाजीची गड्डी भेटते, पण आपल्याला वर्षभरासाठी लागणारे पौष्टिक गुणधर्म यामध्ये असतात. आता आपण यामध्ये चण्याची डाळ घातलेली आहे. ही डाळ आपल्याला चांगली तेलावरती अशी परतून घ्यायची आहे. लसूण आणि कांदा खमंग भाजला की त्याचा सुगंध चांगला येतो आणि तेव्हाच यामध्ये आपल्याला ही तरोट्याची भाजी घालायची आहे. थोडंसं मीठ घालून आपल्याला ही भाजी गॅस मिडियम हीटवरती ठेवून शिजवून घ्यायची आहे. ही भाजी काही ठिकाणी शिजवून यामधलं पाणी काढून माझी आजी बनवायची, पण यामधले पाण्याबरोबर पौष्टिक तत्वे भाजीतले निघून जातात. आता ही भाजी बनवण्याची पद्धतसुद्धा बदललेली आहे, पण माझी आजी ही भाजी पाण्यामध्ये शिजवायची आणि हाताने पिळून काढून त्यामध्ये कांदा, लसूण, जिरं घालून बनवायची. तीसुद्धा भाजी चवीला खूप छान लागायची. ही भाजी घेताना नेहमी पोपटी कलरची, फुलं नसणारी अगदी ग्रीन कलरची घ्यायची. पानं पूर्ण ट्रान्सपरंट दिसतात आणि पातळ कातीची बघून घ्यायची, म्हणजे चवीला खूप चांगली लागते. या पद्धतीने यामध्ये चणा डाळसुद्धा आता शिजलेली आहे. एका ताटामध्ये काढून घेऊया. ही भाजी तांदळाच्या भाकरीबरोबर चवीला अप्रतिम लागते. या पावसाळ्यात तुम्ही ही भाजी नक्की करून पहा आणि कशी झाली ते कमेंट करून सांगायला विसरू नका. इथे आपण आता दुसरा भाजीचा प्रकार पाहतो, तो म्हणजे कंटोलेची भाजी. प्रत्येक ठिकाणी ह्या भाजीला वेगवेगळी नावे आहेत. कारल्यासारखी दिसणारी छोटी भाजी आहे. करटुले, कंटोले, कोकरा अशी अनेक नावे ह्या भाजीला आहेत. ही भाजीमध्ये जे वरती काटे असतात त्यामध्ये माती लपलेली असते, म्हणून आपल्याला ही भाजी 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून घ्यायची आहे. थोडं मिठाच्या पाण्यात टाकून ठेवायचे, म्हणजे यामधले काही किडे वगैरे असतील तर ते मरून जातात. नंतर आपल्याला जास्त पाण्यामध्ये जर जास्त असतील तर खूप पाण्यामध्ये टाकून ही भाजी धुवून घ्यायची आहे. भरपूर प्रमाणात आणून तुम्ही ही भाजी स्टोरेजसुद्धा करू शकता, कारण ही भाजी खाण्याचे फायदे आणि बनवण्याची पद्धत आपल्या चॅनलवरती व्हिडिओ खूप व्हायरल झालेला आहे, तो तुम्ही नक्की पहा. या पद्धतीने आता आपण ही अशी बारीक कट करून घ्यायची. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये ही भाजी तुम्ही कट करून घेऊ शकता. ह्या भाजीसाठी कांदा, टोमॅटो आपण बारीक कट करून घेतलेला आहे. गॅसवरती पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तेल. ह्या भाज्यांना स्वतःची अशी वेगळीच चव असते. जास्त मसाले, तेल वगैरे घालायची गरज नसते, पण खूप औषधी गुणांनी संपन्न अशा ह्या पावसाळी रानभाज्या असतात.
आता इथे आपल्याला हा कांदा चांगला भाजायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला टोमॅटोसुद्धा घालून घ्यायचा आहे। टोमॅटो तुम्हाला आवडत असेल घाला, नाही घातला तरीसुद्धा चालतो, पण आंबट गोड अशी चव छान येते म्हणून इथे मी टोमॅटो घातलेला आहे। सर्व भाज्या कांदा चांगला भाजला की आता यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे लसूण आणि जिरे। थोडासा हिंग टाकायचा म्हणजे भाजीची चव आणखीन वाढते। मोहरी, हळद। ह्या भाज्या नैसर्गिकरित्या जंगलामध्येच वाढतात, याला कोणतेही केमिकलची किंवा औषधाचा वापर केलेला नसतो, त्यामुळे चवीला तर खरंच खूप छान लागतात। आता इथे आपण थोडंसं खोबरं घेतलं होतं, खोबरं, लसूण, जिरं हे या पद्धतीने हे कुटून यामध्ये घातलेलं आहे। आता चांगलं हे तेलावरती परतून घ्यायचं आहे। 2 ते 3 वेळा परतल्यानंतर यामध्ये कांदा लसूण मसाला घालायचा आहे। तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता, पण कांदा लसूण मसाला घातल्यामुळे ही भाजी खूप छान लागते। तुमच्याकडे जे तिखट असेल ते घातलं तरीसुद्धा चालतं। त्यानंतर यामध्ये भाजीला चांगलं बाइंडिंग येण्यासाठी चणा डाळीचं पीठ घालायचं आहे, अगदी 1 चमचाभर। ते सुद्धा आपल्याला तेलावरती असं परतून घ्यायचं आहे। चांगलं परतल्यामुळे याचा खमंगपणा छान लागतो। ही सुद्धा भाजी आता आपली मसाला झालेला आहे आणि यामध्ये आता बारीक कट करून घेतलेले हे कंटोलेची भाजी टाकायची आहे। अगदी शिजण्यासाठी 5 ते 6 मिनिटांमध्ये ही भाजी शिजली जाते, जास्त वेळसुद्धा लागत नाही। आता हे सर्व आपण चांगलं मिक्स करून घेऊया। भाजी तुम्ही भाकरीबरोबर, भाताबरोबर खाऊ शकता। ज्या भांड्यामध्ये आपण वाटण केलं त्यामध्येच थोडंसं पाणी घालून ह्या भाजीमध्ये घालायचं आहे। कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि आता ही परत एकदा झाकण ठेवून आपल्याला ही भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे। सर्वकडे मसाला लागण्यासाठी असं एकदा मिक्स करून घेऊया। वाफेवरतीच ही भाजी शिजवून घ्यायची आहे। खरंच ही भाजी खूप छान लागते, खूप पौष्टिक आहे। तर हे पहा, आता ही भाजी खूप छान शिजलेली आहे, खूप छान सुगंध येत आहे ह्या भाजीचा। आता मी एका सर्विंग डिशमध्ये ही भाजी काढून घेते। खूप छान, एकदम सुट्टी सुट्टी झाली तर चवीला चांगली लागत नाही, थोडीशी अशी ही घट्ट अशी रबरबीत भाजी चवीला खूप छान लागते। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि ह्या भाजीला तुमच्याकडे काय म्हणतात, तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता ते नक्की सांगा। आता आपला तिसरा भाजीचा प्रकार आहे फोडणीची भाजी। ही भाजी चवीला तर खूप छान लागते, ही निवडायला थोडा त्रासदायक आहे। कांद्याच्या पातीसारखी, गवतासारखी ही भाजी दिसते। ही भाजी मला 30 रुपयाला मोठी जुडी भेटली, कारण ह्या भाजी मी 2 वेळा केली। ह्या पद्धतीने ही भाजी प्रत्येक पान ना पान याचा वेगळा करायचा आहे, कारण ह्याच्या आतपर्यंत माती असते। हे पहा, इथे ही मी 3 वेळा धुतलेली आहे तरीसुद्धा यामध्ये एवढी माती दिसते। ही भाजी जेवढी तुम्ही चांगली धुवून घ्याल तेवढा त्यातला मातीचा निचरा होतो। लसूण आणि कांदा बारीक कट करून घ्यायचा आहे। लसूण या पद्धतीने ठेचून घ्यायचा आहे। भाजी आपल्याला बारीक वाटून घ्यायची आहे। रानभाजी ही नैसर्गिकरित्याच उगवते। आदिवासी लोक, शेतकरी लोक ही भाजी घेऊन मार्केटमध्ये येतच असतात। तर या पद्धतीने ही भाजी चणा डाळ, हिरवी मिरची, खोबरं, कांदा, लसूण असा घेतलेला आहे। तर ही भाजी मी माझ्या आजीच्या पद्धतीने बनवते। इथे तेल गरम झालेलं आहे तव्यामध्ये, लोखंडी तव्यामध्येच ही भाजीची चव खूप छान लागते, तुम्ही नक्की बनवून पहा। इथे आपल्याला यामध्ये कांदा घालायचा आहे, लसूण आणि मिरची हे चांगलं भाजलं की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे टोमॅटो घालणार आहे। थोडा कांदा ब्राऊन झाला की आपण यामध्ये टोमॅटो घालायचे आहे। चांगलं तेल टाकून ही कांदा आपल्याला तव्यावरती फ्राय करायचा आहे। रानभाज्या निवडणं आणि ती स्वच्छ धुवून घेणं खूप गरजेचं आहे, नाहीतर त्यामध्ये माती, काही कीटक वगैरे असतात,
ते आपल्या शरीरासाठी चांगलं नसतं, म्हणून ही भाजी चांगली स्वच्छ धुवूनच घ्यायची। यामध्ये आता आपल्याला कांदा चांगला टोमॅटो भाजला गेला की आपण यामध्ये लोखंडी तव्यामध्ये भाजल्यामुळे लोहसुद्धा आपल्या शरीराला मिळते। चणा डाळ अगदी कमी घेतलेली आहे, 4 ते 5 तास मी ही चणा डाळ भिजवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये शिजण्यासाठी कमी वेळ लागतो। आता हळद नेहमी लास्टला घालायची, कारण कांदा टोमॅटो भाजला आहे की नाही ते आपल्याला समजतं। आता हे पहा, आता ह्यावरती थोडं झाकण ठेवून आपण चणा डाळ थोडीशी शिजवून घेऊ अगोदर, म्हणजे भाजी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। ही भाजी करपू नये म्हणून यामध्ये असं पाणी ताटामध्ये ठेवायचं, भाजी शिजायला सुद्धा लवकर मदत होते। 3 मिनटं झाल्यानंतर आपण हे पाणी आता साईडला घेऊया आणि यामध्ये घालायचे आहे भाजी। हे पहा, चणा डाळ आपली मऊ शिजलेली आहे, इथे चक केलेली आहे आणि आता आपण यात घालूया बारीक कट केलेली फोडणीची भाजी। तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात? प्रत्येक गावामध्ये वेगवेगळी नावे असतात। तुम्ही यामधली कोणती भाजीचा प्रकार बनवला आणि तो कसा झाला तो सांगा। जरी ही भाजी कांद्याच्या पातीसारखी दिसत असली तर दोघींची चव पूर्णपणे वेगळी आहे। तरी ही पहा, आता ही आपण यामध्ये थोडंसं मीठ घालून ही भाजी आपण आता परतून घेऊया। तेल कांद्यावरती चांगल्या परतल्या की ह्या भाज्यांची चव तर चांगली लागतेच। तर हे पहा, आता आपण ही भाजी अशी चांगली मिक्स करून घेतलेली आहे। तवा खोलगट घ्यायचा भाजी बनवताना, म्हणजे यामधला भाज्या चांगल्या परतल्या जातात। आता यामध्ये आपण बारीक किसलेलं खोबरं घातलेलं आहे आणि हे परत चांगलं असं मिक्स करून घेऊया। ही भाजी बघूनच तोंडाला पाणी सुटतं, कधी एकदा खावीशी वाटते। खरंच ही भाजी नक्की करून पहा, खूप छान लागते। आता आपला चौथा आणि सगळ्यात शेवटचा भाजीचा प्रकार आहे तो म्हणजे तेलपट। तेलपटची भाजी एवढी साधी दिसते, अगदी आपल्याकडे रताळ्याची वेल असतात तशी ही भाजी दिसते। ही भाजीला थोडीशी पानं असतात, पानं खूपच कमी असतात, पण अगदी मटणासारखी ही भाजी लागते। इथे थोडा फक्त मी सालीसह थोडा लसूण घेतलेला आहे, कारण ह्या भाजीमध्ये तशीच चव देते। तेलावरती चांगला परतला की त्याचा पालासुद्धा ह्या भाजीमध्ये मिक्स होतो। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये टाकूया जिरं आणि थोडासा कांदा। भाजी शिजल्यानंतर एकदम कमी दिसते। आता इथे कांदा चांगला तेलावरती भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये घालायचं आहे ठेचून घेतलेला लसूण। लसूण चांगला तेलावरती परतल्यामुळे ह्या भाजीमध्ये चव छान येते। तुमच्याकडे ह्या तेलपटच्या भाजीला काय म्हणतात ते कमेंट करून सांगा। प्रत्येक गावानुसार या भाजीला वेगवेगळी नावे आहेत। यामध्ये आपण घातलेलं आहे लाल तिखट, तुम्ही इथे हिरवी मिरची सुद्धा यामध्ये घालू शकता, थोडीशी हळद टाकलेली आहे आणि आता आपण ही भाजी थोडंसं या भाजीला तेल जास्तच घालायचं, कारण याची चव खूप छान लागते। आता आपण यामध्ये बारीक कट केलेली फोडणीची भाजी तेलपटची भाजी टाकलेली आहे। अगदी 2 मिनिटांमध्ये ही भाजी तयार होते। ह्या भाजीमधलं पाणी पूर्ण आटू द्यायचं आहे, कारण ह्या भाजीला स्वतःचाच थोडासा असा ओलावा असतो, त्यामुळे ही भाजी छानच होते। तुम्हाला या रेसिपी आवडल्या असतील तर कमेंट करून नक्की सांगा। चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही यामधली कोणती भाजी बनवली त्याला काय म्हणतात ते सांगा। बाय बाय।